given by the medium to charge to produce the electric field into it. त्या माध्यमानं इलेक्ट्रिक चार्जला दिलेलं परमिशन म्हणजे परमिटिव्हिटी आहे. आणि मग पण परमिटिव्हिटी इज नॉट असिस्टन्स और असिस्ट टू एक्सपांड द फील्ड. एक्सपान्शनला केलेलं अपोजिशन आहे बरं विद्यार्थ्यांनो. हां, फील्ड बनवण्यासाठी केलेली मदत आहे, पण इट इज नॉट द हेल्प, इट इज नॉट द असिस्ट फॉर द एक्सपान्शन ऑफ द फील्ड. एक्सपान्शनसाठी केलेली मदत नाही आहे, एक्सपान्शनसाठी अपोज केलेला हा प्रकार आहे. फक्त माध्यम काय करतं, चार्जकडनं एनर्जी घेतं आणि जवळ ठेवून देतो, होल्ड करतं. होल्ड करणे ही प्रवृत्ती कशी आहे, पसरण्यासाठी त्याला काय करणं, पसरू द्यायचं नाही आहे. आपल्या जमिनीमध्ये सुद्धा काही जमिनीमध्ये माती अशी असते की मॉइश्चर टिकून ठेवण्याची कॅपॅसिटी असते. म्हणून जमिनीच्या मातीची आपण जेव्हा टेस्ट करतो ना, तेव्हा आपल्याला हा फरक लक्षात असतो. कुठलं धान्य कुठल्या मातीमध्ये येतं हे एक्सपर्ट लोक सांगत असतात. काही माती अशी असते ओलावा टिकवून देणार, तिथं रब्बीसारखं पीक येत असतं. ज्या मातीमध्ये हा प्रमाण कमी आहे, ओलावा टिकवून धरणारी जर माती नसेल तर तिथं रब्बी येणार नाही आहे. पण रब्बी नावाचं पीक हे कुठं येत असतं, त्याच्या मातीवरून ठरवलेलं असतं. उगा आपल्याकडे पाणी आहे म्हणून किती बी रब्बी घ्यायला जमत नाही बाळांनो. तर त्या पद्धतीचं पीक त्याच प्रांतामध्ये येतं. हे भौगोलिक परिस्थितीनुसार ही त्याची संरचना निसर्गानं केलेली आहे बाळांनो. अगदी तसंच म्हणजेच ज्या मटेरियलनं इलेक्ट्रिक चार्जकडनं एनर्जी घेतलं, स्वतःजवळ ठेवलं, दॅट इज कॉल्ड डायइलेक्ट्रिक मटेरियल. आणि ही परमिटिव्हिटी म्हणायचं, जवळ ठेवून, जेवढं जास्त जवळ ठेवून देतो त्याचा परमिटिव्हिटी जास्त असतो. आणि ज्यानं पटकन पोट भरलं आणि शेजाऱ्याला देऊ लागला, पसरू लागला की त्याची परमिटिव्हिटी कमी. म्हणजे ज्या माध्यमानं फील्डला मदत जास्त केलं त्याची परमिटिव्हिटी कमी असते. ज्या माध्यमानं जास्तीत जास्त फील्ड जवळ ठेवून धरलं, होल्ड केलं, त्याची परमिटिव्हिटी जास्त असते. ओके बेटा, तर मग आता जाऊया डायइलेक्ट्रिकचा परिणाम काय होतो गिवन कॅपॅसिटी ऑफ द कंडेन्सर. तर विद्यार्थी मित्रांनो, डायइलेक्ट्रिक मटेरियल जेव्हा आपण भरतोय ना, तर नेमकं काय घडतं, पोलॅर डायइलेक्ट्रिकचा परिणाम काय होतो. दोन पॅरलल प्लेट्समध्ये जर डायइलेक्ट्रिक भरला तर कशा पद्धतीनं तो बिहेव करतो, इलेक्ट्रिक फील्ड बनवण्यासाठी तो कसा हेल्प करतो. आणि त्यानंतर पोलर डायइलेक्ट्रिक भरला तर काय होतं आणि नॉन पोलर डायइलेक्ट्रिक भरला तर काय होतं, त्याचा परिणाम काय झाला इफेक्टिव्ह कॅपॅसिटीवर होतो, ते पण आपल्याला शिकायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी काय करतोय, समजा हे पॅरलल प्लेट्स आहेत एका पॅरलल प्लेट कॅपॅसिटरच्या. आता प्लेट ए, प्लेट बी. ओके, मग या प्लेटवर तुम्ही प्लस क्यू चार्ज, सरफेस चार्ज डेन्सिटी या प्लेटची प्लस क्यू प्लस सिग्मा आहे. म्हणजेच क्यू अपॉन एरिया, दॅट इज कॉल्ड सरफेस चार्ज डेन्सिटी. ये एरियाचा प्लेट आहे, त्याच्यावर प्लस क्यू चार्ज दिला तर प्लस सिग्मा सरफेस चार्ज डेन्सिटी आहे. ओके बेटा, आणि मग याच्यावर काय राहणार इथं, मायनस सिग्मा. ओके, मग हे सरफेस चार्ज डेन्सिटी प्लस सिग्मा मायनस सिग्माच्या दोन प्लेट आहेत. त्याच्यामध्ये जर आपण हा मटेरियल जर भरलात ना बाळांनो, कोणतं मटेरियल हो, डायइलेक्ट्रिक मटेरियल. आता डायइलेक्ट्रिक मटेरियलमध्ये दोन प्रकार आहेत, पोलार आणि नॉन पोलार. बघा, तर पोलार डायइलेक्ट्रिक भरला तर काय होतं, आता त्या पोलार डायइलेक्ट्रिकमध्ये दोन पोल अस्तित्वात आहेत. मग त्याचा आपण आकार कसा दाखवतो, त्याच्या मॉलिक्युलचा असा दाखवतो, प्लस मायनस. आणि नॉन पोलार जे आहे ना बाळांनो, इथं ती पण आकृती काढून देतोय सोबतच. नॉन पोलारमध्ये जे आहे ना, तर असं गोल दाखवते, जिथं प्लस तिथंच मायनस असतं. म्हणजे दोघंही एकाच पॉईंटला कॉन्सन्ट्रेट आहेत. ओके बेटा, म्हणजे दोघांचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी सेम आहे. इथं वेगवेगळा आहे. मग इथं पोलार, हे नॉन पोलार डायइलेक्ट्रिक आहे. जर आपण या प्रकारचं मटेरियल जर इथं भरलं ना, तर याच्यात मॉलिक्युलची संरचना बघा बाळांनो. तर हा मॉलिक्यूल अगदी हे मध्ये भरण्याच्या अगोदर काय झालं असतं, हे मटेरियल आहे. ओके बेटा, मध्ये भरण्याच्या अगोदर काय झालं असतं बघा, या डायपोलचा डायपोल मोमेंट इकडे. ओके, आता असं प्लस मायनस, याचा डायपोल मोमेंट इकडे, इथं येतं मायनस प्लस, याचा डायपोल मोमेंट इकडे असा, इकडे याचा असा, प्लस मायनस, मायनस प्लस,
मायनस प्लस अशा पद्धतीचं रँडम ओरिएंटेशनमध्ये डायपोल आहेत. म्हणजे प्रत्येक मॉलिक्यूल डायलेक्ट्रिक हा मटेरियल जे आहे ना याला मी मध्ये घालण्या अगोदर अशी परिस्थिती आहे. म्हणजे डायलेक्ट्रिक पोलर डायलेक्ट्रिकची संरचना, पोलर डायलेक्ट्रिकमधली रचना, इंटरमॉलिक्युलर ओरिएंटेशन कसं असतं. समजा आपण डायलेक्ट्रिक घेतला, पोलर डायलेक्ट्रिक घेतला, त्याच्या मॉलिक्यूलकडे पाहिलं, प्रत्येक मॉलिक्यूलमध्ये प्लस मायनस हे दोन पोल आहेत, डायपोल आहेत. मग हा डायपोल याचं ओरिएंटेशन इकडे, याचं ओरिएंटेशन इकडे, रँडम ओरिएंटेशनमध्ये असल्यामुळं या डायपोलवर नेट सरफेस चार्ज 0 आहे. म्हणजे याच्या सरफेसवर चार्ज 0, इकडच्या सरफेसवर चार्ज 0, इकडच्या सरफेसवर चार्ज 0, इकडच्या सरफेसवर चार्ज 0. का? रँडम ओरिएंटेशनमध्ये असल्यामुळं जेवढे प्लस पोल असतील तेवढेच मायनस पोल इकडे असू शकतात. इकडे पण प्लस मायनस असू शकतात, इकडे पण प्लस मायनस असू शकतात, इकडे पण प्लस मायनस. म्हणजेच डायलेक्ट्रिक मटेरियल डू नॉट हॅव एनी चार्ज ऑन इट्स सरफेस इफ इट इज नॉट प्लेस्ड इन बिटवीन द टू प्लेट. या डायलेक्ट्रिक मटेरियलला आपण या प्लेटच्या मध्ये नाही टाकलं, इलेक्ट्रिक फील्डमध्ये नाही टाकलं तर अशा पद्धतीचं त्याची संरचना असते. मला सांगा, या मटेरियलवर कुठला नेट चार्ज आहे का? त्याच्या कुठल्या सरफेसवर नेट चार्ज आहे का? चार्जेस आहेत हो, जेवढे प्लस तेवढेच मायनस, कारण प्रत्येक डायपोलचा पोल म्हणजे चार्ज आहे. ओके बेटा, मग हा मायनस असेल तर मायनस क्यू चार्ज, हा प्लस क्यू चार्ज. त्याला सन्मान दिलाय आपण, इलेक्ट्रिक डायपोलमध्ये सन्मान दिलं. या पॉझिटिव्ह चार्जेसला पोल म्हटलंय आपण सन्मान देतो ना, माणसाचा पदानुसार त्याची किंमत करत असतो. माणूस माणूसच असतो, पण पद त्याची किंमत ठरवत असतो. अगदी तसंच याला पोल असं म्हटलंय. म्हणजे डायपोलमधले दोन चार्जेसच आहेत ॲक्च्युली, पण ते चार्जेस त्याला एक सन्मान दिलाय आपण, पोल. आणि म्हणून ते दोघं असल्यामुळं त्या मॉलिक्यूलचं डायपोलमध्ये रूपांतर झालं. म्हणून त्याला पोलार डायपोल किंवा पोलार डायलेक्ट्रिक असं म्हणतोय. इन अब्सेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, या मटेरियलवर कुठलाच चार्ज नाही आहे, रँडम ओरिएंटेशनमध्ये असल्यामुळं. आता परिणाम काय झाला बघा विद्यार्थी मित्रांनो. इथं तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड तयार केलंय. हे भरण्याच्या अगोदर हे हवा आहे किंवा व्हॅक्यूम माध्यम आहे, तर इलेक्ट्रिक फील्ड इंड्युस्ड किती तयार झाले म्हणलं तर इलेक्ट्रिक फील्ड इक्वल टू सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट. फील्ड बिटवीन टू प्लेट, या दोन बाहेरनं चार्ज केलेल्या प्लेटनं तयार केलेलं फील्ड इंटेन्सिटी आहे. ओके, मग एवढी फील्ड इंटेन्सिटी इथं तयार झालेली आहे. मग आता या फील्ड इंटेन्सिटीमध्ये हे अनचार्जड डायलेक्ट्रिक, पोलार डायलेक्ट्रिक हे आपण मध्ये इन्सर्ट करू. आणि जेव्हा हा पोलार डायलेक्ट्रिक अनचार्जड आहे, म्हणजेच एका डायपोलवर नेट चार्ज 0 असतो. का? त्याच्यावर प्लस जेवढा आहे तेवढाच मायनस असतो. मग असे अनेक डायपोल आहेत तिथं म्हटल्यानंतर नेट चार्ज किती झाला? त्याच्यावर 0 झाला. पण परिणाम आता बघा कसं होतो विद्यार्थी मित्रांनो. या सरफेसवरचा चार्ज 0, या सरफेसवरचा चार्ज 0, सर्व बाजूनं पाहिलात नेट चार्ज 0. का? जेवढे प्लस पोल आहेत तेवढेच मायनस चार्जचे पोल आहेत. मग आता परिणाम होतो कसा? समजा आपण मटेरियल इथं भरलं. ओके बेटा, मटेरियल भरलं, तर मटेरियल भरल्यानंतर काय होतं, या पोलवर जर इलेक्ट्रिक डायपोल, पी डायपोल मोमेंटचा इलेक्ट्रिक डायपोल ई इंटेन्सिटीमध्ये जर ठेवला असेल थिटा अँगल करून, तर टॉर्क ॲक्ट होतो पीई साइन थिटा. मग या टॉर्क ॲक्ट झाला आणि या टॉर्कचा प्रयत्न काय राहणार? नेट टॉर्क 0 करण्याचा. नेट टॉर्क 0 करणं म्हणजेच थिटा 0 करणं. म्हणजेच ज्या दिशेमध्ये डायपोल मोमेंट आहे किंवा ज्या दिशेमध्ये फील्ड आहे ना, त्या दिशेमध्ये डायपोल मोमेंट तयार करतं. म्हणजेच त्या डायपोलला इलेक्ट्रिक फील्डमध्ये रोटेट करतं. आता हा डायपोल मोमेंट पी आहे आणि इलेक्ट्रिक फील्ड इकडे आहे, हा थिटा आहे. तर टॉर्क ॲक्ट होतो या दिशेत आणि तो त्याला असा आणतो. म्हणजे नेट इक्विलिब्रियम आहे. इक्विलिब्रियम आणायचं म्हटलं की नेट टॉर्क 0 झाला पाहिजे. नेट टॉर्क 0 करणं म्हणजेच प्रत्येकजण आपण थिटाने डिस्प्लेसमेंट दिलं होतं, तर तो पुन्हा वापस इथं आणतो आणि या ठिकाणी अलाइन होतो. अँड दॅट डायपोल हॅव इक्विलिब्रियम स्टेट ऑफ इक्विलिब्रियम, नेट टॉर्क 0. ओके बेटा, मग आता नेट टॉर्क 0 करतो,
थिटानं टिल्ट झालेले जे काही इकडे तिकडे वाकडे तिकडे आहेत ना, जे वाकडे तिकडे ओरिएंटेशन आहेत ना, ते सर्वांना कशात आणतं, एका लाईनमध्ये आणतं. कवायतीमध्ये जसं विद्यार्थी कवायतीसाठी आपण वर्गातनं बाहेर सोडतो तेव्हा ते सर्व विद्यार्थी इकडे तिकडे भटकत असतात, पण त्या कमांडरनं जेव्हा ऑर्डर दिलं तर सर्व बरोबर एका लाईनमध्ये येतात. अगदी तसंच हे इकडे तिकडे भटकणारे हे डायपोल्स जेव्हा आपण या इलेक्ट्रिक फील्डमध्ये आणल्याबरोबर एका लाईनमध्ये आले का, ओरिएंटेशन ॲक्ट झालं, टॉर्क ॲक्ट झाला आणि रिस्टोरिंग टॉर्कमुळे हे सर्वच्या सर्व वापस इलेक्ट्रिक फील्डच्या दिशेमध्ये अलाइन झाले. म्हणून ॲज सून ॲज polar dielectric material is placed between the two charged plates of a condenser, that means when it is placed in the electric field, uniform electric field, torque is acting on each and every molecule of the material so that they all are oriented in the direction of the electric field so that theta become 0. Hence all that molecule have equilibrium and that's why याचा परिणाम काय झाला बघा. आता प्रत्येक जण जर एकाच दिशेमध्ये ओरिएंटेशन झालं, प्रत्येकाचा पॉझिटिव्ह चार्ज जर इकडे असेल तर पहा परिणाम काय झाला. परिणाम काय झाला, परिणाम काय झाला, पहा ना इथं झाला परिणाम असा बघा. या सरफेसवर निगेटिव्ह चार्ज बनले, या सरफेसवर पॉझिटिव्ह चार्ज बनले. दीज चार्जेस आर कॉल्ड ॲज इंड्युस्ड चार्जेस. आणि म्हणून इथं प्लस सिग्मा इंड्युस्ड आहे आणि इथं मायनस सिग्मा इंड्युस्ड आहे. सिग्मा आय चार्ज इंड्युस्ड. सरफेस, या सरफेसवर या डायलेक्ट्रिक मटेरियलचं सरफेस आहे आणि इकडचं कुणाचं मटेरियल सरफेस आहे, प्लेटचं सरफेस आहे. हे सरफेस चार्ज डेन्सिटी ऑफ द प्लेट, हे सरफेस चार्ज डेन्सिटी ऑफ द मटेरियल. डायलेक्ट्रिक मटेरियलच्या या बाजूला निगेटिव्ह चार्ज निर्माण होणं आणि या बाजूला पॉझिटिव्ह चार्ज निर्माण होणं. आतमध्ये बघा हे 0 0 0 0 0 प्लस मायनस 0. मग मला सांगा परिणाम काय झाला. या मटेरियलवर एका बाजूला निगेटिव्ह चार्ज आणि दुसऱ्या बाजूला पॉझिटिव्ह चार्ज डिपॉझिट झाले आणि या डिपॉझिशनला फॉर्मेशन ऑफ लेअर ऑफ द निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह चार्जेस ऑन द अपोजिट सरफेस ऑफ द डायलेक्ट्रिक कॉल्ड ॲज पोलरायझेशन ऑफ डायलेक्ट्रिक. म्हणजे दोन पोल निर्माण झाले त्या डायलेक्ट्रिक मटेरियलवर इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवल्या. इकडचे प्लस निगेटिव्ह पोल्स, इकडचे पॉझिटिव्ह पोल. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज पोलरायझेशन. आणि म्हणून मी पुढे बोलताना म्हणतोय ॲज वी प्लेस द डायइलेक्ट्रिक मटेरियल into the electric field, polarization takes place. Polarization means what? Formation of negative charges on one surface and positive charges on opposite surface of the dielectric called as polarization. आता याचा परिणाम काय झाला? इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड तयार झालं, इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड तयार झालं आणि इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड EI इक्वल टू सिग्मा I अपॉन K इंटू एप्सिलॉन नॉट. डायलेक्ट्रिक मटेरियल आहे ना हे, K इंटू एप्सिलॉन नॉट. हे झालं इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड, हे झालं प्रोड्युस्ड म्हणजे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आणि हे आतले इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड. पोलरायझेशन प्रोसेसमुळं इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड इकडे आहे आणि हे इलेक्ट्रिक फील्ड इकडे आहे. तर नेट इलेक्ट्रिक फील्ड E नेट इक्वल टू E मायनस EI. ओके बेटा, म्हणजेच 1 अपॉन एप्सिलॉन नॉट इंटू ब्रॅकेट सिग्मा मायनस सिग्मा I अपॉन K हा आहे इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड. नेट इलेक्ट्रिक फील्ड, नॉट इंड्युस्ड, नेट इलेक्ट्रिक फील्ड बिटवीन द टू प्लेट्स. म्हणजेच इलेक्ट्रिक फील्ड कमी झालं
नेट इलेक्ट्रिक फील्ड कमी झालं कारण आपण काहीतरी सबट्रॅक्ट करतोय ना बाळांनो. म्हणून डायलेक्ट्रिक मटेरियल जेव्हा आपण या कॅपॅसिटरच्या 2 प्लेटमध्ये टाकतोय तेव्हा पूर्वीपेक्षा इलेक्ट्रिक फील्ड कमी होतं. का होतं पहा, सिग्मा आय इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आहे आणि सिग्मा आय अपॉन के एप्सिलॉन नॉट असतं. मग आता सांगा, नेट इलेक्ट्रिक फील्ड काढत असताना आपण असं काढतोय आणि म्हणून या दोघातलं रिलेशन जर काढायचं असेल तर मग मला सांगा, नेट इलेक्ट्रिक फील्ड कुठल्या माध्यमात उरलं आता? एअर माध्यमात उरलं, व्हॅक्यूम माध्यमात. म्हणजे सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट इक्वल टू सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट. चला, सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट नेट इलेक्ट्रिक फील्ड कुठल्या माध्यमात? आता बघा ना, मधलं डायलेक्ट्रिक आहे आणि उरलेलं काय राहील आता त्याच्यामध्ये? मग काय राहील? समजा टोटल इंटेन्सिटी होती पूर्वीची इंटेन्सिटी, नंतर इंड्युस्ड इंटेन्सिटी, दोघांची डायरेक्शन कशी आहे? अपोजिट आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तर E इक्वल टू सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट इक्वल टू सिग्मा मायनस सिग्मा आय के, सिग्मा अपॉन के, आणि हा 1 अपॉन एप्सिलॉन नॉट कटतोय आणि मग इथं रिलेशन बनतं बाळांनो. काय रिलेशन बनेल बघा, तर या सिग्मा आणि सिग्मा आय मध्ये रिलेशन बनतं. म्हणजेच सरफेस चार्ज डेन्सिटी ऑन द डायलेक्ट्रिक आणि सरफेस चार्ज डेन्सिटी ऑफ द मेटल्स, पण एरिया वेगवेगळा आहे. म्हणून विद्यार्थ्यांनो, सरफेस चार्ज डेन्सिटी, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कमी होते. नेट इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय आहे हे महत्त्वाचं आहे. चला मग, डायलेक्ट्रिकचा परिणाम काय झाला? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीवर परिणाम झाला. मग इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीवर जर परिणाम झाला तर चला पाहू कॅपॅसिटीवर परिणाम होऊ शकतो का नाही. तर तुम्हाला माहित आहे, पोटेन्शियल इक्वल टू ई इंटू डिस्टन्स. 2 प्लेट मधला डिस्टन्स डी आहे ना बाळांनो. मग इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स इक्वल टू ई इंटू डिस्टन्स बिटवीन 2 प्लेट. मग इलेक्ट्रिक फील्डवर जर परिणाम झाला तर पोटेन्शियल डिफरन्सवर परिणाम होतो का नाही? होतो. मग कॅपॅसिटी सी इक्वल टू क्यू अपॉन व्हो, पोटेन्शियल डिफरन्स, चार्ज अपॉन पोटेन्शियल डिफरन्स. मग आता हा जर परिणाम, याच्यावर जर परिणाम झाला तर याच्यावर परिणाम झालाच, कारण चार्जेस, तुम्ही बघा ना, याच्यावर काही बदल केलाय का तुम्ही? नाही. आत सरफेस टाकलाय तुम्ही, आत मटेरियल टाकलंय, म्हणजे निर्मात्या सिग्मावर काहीच परिणाम नाही. म्हणजे या क्यू अपॉन एरियावर काहीच परिणाम नाही आहे. म्हणजे चार्ज कॉन्स्टंट ठेवलाय, फक्त बदललंय त्यामधलं पोटेन्शियल डिफरन्स. मग बदललेलं पोटेन्शियल डिफरन्स व्ही इक्वल टू क्यू अपॉन कॅपॅसिटी. ओके, आता मला सांगा, हा कॅपॅसिटी ऑफ द कंडेन्सर आहे ना. मग आता क्यू अपॉन व्ही इथं घेतलात, क्यू अपॉन व्ही घेतलात. आता पोटेन्शियल डिफरन्स बरोबर काय राहणार? पोटेन्शियल डिफरन्स काढायचा आहे आता. तर चला मग, तर पोटेन्शियल डिफरन्स काढण्यासाठी आता याच्यामध्ये टोटल पोटेन्शियल डिफरन्स जर काढायचा असेल, ई इंटू काय घेता? ई इंटू सिग्मा इंटेन्सिटी फील्ड जर नव्हतं, हे मटेरियल नसेल, तर व्ही इक्वल टू काय घेता? सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट इंटू डी घेता. त्याला जास्तीत जास्त क्यू अपॉन ए एप्सिलॉन नॉट इंटू डी हा पोटेन्शियल डिफरन्स आहे डायलेक्ट्रिक नसताना. आता डायलेक्ट्रिक मटेरियल पूर्णच्या पूर्ण भरलात तर मग पोटेन्शियल काय होणार? इथं काय येणार? डायलेक्ट्रिक मटेरियलमध्ये के येणार. पूर्णच्या पूर्ण भरला तर मग मला सांगा, इलेक्ट्रिक फील्ड कॅपॅसिटीवर परिणाम झाला का नाही? बघा, तर बघा, क्यू अपॉन व्ही इक्वल टू के ए एप्सिलॉन नॉट अपॉन डी. हवा असतानाची किती आहे? हे बघा, हवा असतानाची कॅपॅसिटी किती आहे? ए एप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय डी असते. आणि मग हा नवीन कॅपॅसिटी सी डॅश इक्वल टू के इंटू सी एअर. म्हणून के डायलेक्ट्रिक मटेरियलचा जर तुम्ही पूर्णच्या पूर्ण स्लॅब टाकलात, म्हणजे पूर्णच्या पूर्ण जागा, त्या 2 प्लेट मधली पूर्णच्या पूर्ण जागा जर तुम्ही डायलेक्ट्रिक मटेरियल ज्याचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट के आहे त्याच्यानं भरलात, तर तेव्हा पोटेन्शियलवर झालेला परिणाम असा होतो आणि इनडायरेक्टली त्याचा कॅपॅसिटीवर परिणाम झाला असा. म्हणून जेवढा डायलेक्ट्रिक जास्त असणारा
मटेरियल तुम्ही टाकणार डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट जास्त असलेलं, तेवढा कॅपॅसिटी तेवढ्या पटीनं वाढणार. म्हणून कॅपॅसिटीवर परिणाम डायलेक्ट्रिकचा काय होतो हे लक्षात आलं का बाळांनो? म्हणजेच पूर्णच्या पूर्ण भरल्यानंतर हा परिणाम झाला. म्हणून सी मेडियम इक्वल टू के टाइम्स सी इन एअर. तर डायलेक्ट्रिक मटेरियल ज्याचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट जास्तीचा आहे, आपण आठवतं का तुम्हाला? बघा विद्यार्थ्यांना तुम्हाला सांगितलं होतं, जेव्हा पेपर प्लेट कंडेन्सर बनवायचा होता आपणाला, कॅपॅसिटी मॅक्झिमम असणारा, तेव्हा अमेरिकन पेपर टाकला होता. का टाकला होता? की त्याचा जास्तीत जास्त मटेरियल असलेला, जास्तीत जास्त डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट असलेला मटेरियल होता आणि म्हणून त्याची कॅपॅसिटी वाढवण्यात मदत झाली. म्हणून गिवन मीडियमचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट जर के दिला, तर ते जर पूर्णच्या पूर्ण त्या कंडेन्सरच्या प्लेटमध्ये भरलं, पूर्ण अख्खी जागा भरून टाकली, कम्प्लिटली फिल केलं, तर कम्प्लिटली फिलिंग ही आहे त्याचा परिणाम. जर डायलेक्ट्रिक मटेरियल आपण जर कम्प्लिटली फिल केलात, तर त्याची नवीन कॅपॅसिटी होते के टाइम्सनं वाढते. ओके, आता पार्शियल फिलिंग कशी होते मी सांगणारच आहे, पण सध्या कम्प्लिटली फिलिंग आहे. समजा तुम्ही कम्प्लिटली त्याच्यात भरलात, तर पोलरायझेशन झालं. पोलरायझेशनचा परिणाम काय झाला? इंटेन्सिटीवर झाला. इंटेन्सिटीचा परिणाम कशावर झाला? इनडायरेक्टली पोटेन्शियल डिफरन्सवर झाला. पोटेन्शियल डिफरन्सचा परिणाम कशावर होतो? कॅपॅसिटीवर होतो. आणि मग मी पोटेन्शियल डिफरन्सचं सूत्र काढत असताना मी काढलं व्ही इक्वल टू कॅपॅसिटी, हवा असतानाची कॅपॅसिटी आहे, म्हणजे हे डायलेक्ट्रिक मटेरियल नसतानाचा क्यू इथं घेतो, क्यू डी अपॉन ए एप्सिलॉन नॉट. क्यू बाय व्ही म्हणजेच कॅपॅसिटी इन एअर भेटते. मग नंतर पूर्ण भरल्यानंतर काय झालं? हे पोटेन्शियल डिफरन्स तयार झालं. डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट एप्सिलॉन आला इथं, एप्सिलॉनच्या जागी के इंटू एप्सिलॉन नॉट येतं आणि मग त्याच्यावरून हा परिणाम लक्षात आला. विद्यार्थी मित्रांनो, इफेक्ट ऑफ डायलेक्ट्रिक ऑन द कॅपॅसिटी ऑफ द पॅरलल प्लेट कंडेंसर इफ इट इज कंप्लीटली फील्ड. अगर ये डाइलेक्ट्रिक मटेरियल को हमने दो पैरेलल प्लेट में पूरी तरह से भर दिया, कंप्लीटली फिलिंग बोलते हैं इसको, तो डाइलेक्ट्रिक का परिणाम क्या होता है ये सुनाया. बच्चों यहाँ पे टॉर्क एक्ट हुआ था. टॉर्क एक्ट होने से पोलराइजेशन हुआ था और पोलराइजेशन होने से इंड्यूस्ड इंटेंसिटी, इंड्यूस्ड फील्ड बना था और अप्लाइड बाहर वाला फील्ड और इंड्यूस्ड फील्ड एक दूसरे को अपोजिट थे, तो इफेक्टिव इंटेंसिटी मिल गई. इफेक्टिव इंटेंसिटी मिल गई, इसका मतलब क्या हुआ? इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी इफेक्टिव मिल गई है. तो इसी के आधार पे पोटेंशियल के ऊपर परिणाम होगा. परिणाम झाला पोटेन्शियलवर आणि त्याचा इनडायरेक्टली परिणाम कॅपॅसिटीवर झाला आणि हा आपण स्पष्ट केलं. समजा इथं पोलारच्या ऐवजी डायपोलार, नॉन पोलार जर टाकला असता, नॉन पोलारमध्ये काय असतं विद्यार्थ्यांनो? बघा, हे बघा, हे सर्व सांगितलं पोलारसाठी. अगदी सेम प्रोसेस होते नॉन पोलारसाठी, फक्त परिणाम कसा होतो बघा, पोलरायझेशन कशा पद्धतीने होतं. इथं पोलरायझेशन निर्माण करण्यासाठी टॉर्क ॲक्ट व्हावा लागला. आता तिथं पोलरायझेशन होण्यासाठी टॉर्कची गरज नाही आहे. का? कारण तिथं डायपोलच नाही ना. मग व्हेन नॉन पोलार डायलेक्ट्रिक इज आउटसाइड द इलेक्ट्रिक फील्ड, जर नॉन पोलार डायलेक्ट्रिक मटेरियल जर फील्डच्या बाहेर असेल ना, तर तेव्हा जर नॉन पोलार जर फील्डच्या बाहेर असेल ना, तर तेव्हा त्याच्यावर सुद्धा नेट चार्ज, त्याच्या सरफेसवर सुद्धा नेट चार्ज नसतात. मग त्याच्यावर परिणाम इलेक्ट्रिक फील्डचा कसा होतो तेच सांगतो बाळांनो. मग मला सांगा, इथं डायपोल होते म्हणून इलेक्ट्रिक फील्डमध्ये टाकल्याबरोबर त्याच्यावर टॉर्क ॲक्ट झाला आणि त्या टॉर्कमुळं त्याचा रोटेशन झालं, अलाइनमेंट झाली.